Hello, good morning to all. Respected dignitaries, Ashish ji, Sangram, Salil, Satish, my wife Vijaya Lakshmi, my teachers, my dear students and colleagues. Today I am overwhelmed to receive such an honor. I have been honored by the students, teachers and parents. मला 11 वर्ष जेव्हा 14 वर्षापूर्वी शाळा सुरू केली तेव्हा मला माहिती आहे की छोट्याशा 2 क्लासरूम्समध्ये आपण चालू केली होती. नंतर बिल्डिंग घेतली, बिल्डिंग बनवली, केलं. जे फाउंडेशन झालं आहे आज बऱ्यापैकी वटवृक्ष झालं आहे. याच्याहून मोठं वटवृक्ष व्हावं आपला जो पर्पज होता, जो शाळेत सुरू करण्याचा उद्देश होता, तो बऱ्यापैकी मी म्हणणार नाही 100% अचीव झालेला आहे, पण 80-90% नक्की अचीव झालेला आहे. आपल्या अचीवमेंटमध्ये एक जे लहान मुलांना चांगले संस्कृत, हिंदी, इंग्लिश, मराठी हे विषय पहिलीपासून शिकवून जे लोअर मिडल क्लासचे मुलं आहेत, आपल्याकडे खूप शाळा आहेत, विजडम आहे, परवश इंटरनॅशनल, ते श्रीमंत लोकांना चांगले शिक्षण देतात. पण माझं उद्दिष्ट एवढंच होतं की आपल्या गरीब मुलांना, लोअर मिडल क्लासच्या मुलांना त्यांच्याहून चांगलं शिक्षण आपल्या शाळेमध्ये देता यावं. कारण की देशाची पुढची पिढी जी घडवायची आहे ती विद्यार्थ्यांकडूनच घडवता येईल. म्हणून विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं. आणि जे टीचर्स जे आपल्याला कोऑर्डिनेट करतात, ते टीचर्स जे चांगलं मार्गदर्शन घेतात, ते टीचर्स पण मनापासून चांगलं शिक्षण देऊन चांगलं शिक्षण देतात, ते त्यांचं पण मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि मी प्रत्येक विद्यार्थ्यांना हेच म्हणीन की ज्यांनी आज जेवढे चांगले आपल्यापुढे वक्ते आलेत, आशिषजी नहार, तुमच्यापैकी किती लोकांना आशिष नहार व्हायला आवडेल? हात वरती करा. तुमच्यापैकी पाटील सर, विश्वास पाटील साहेब PI पोलिसांमध्ये किती लोकांना जायला आवडेल? पोलिसांमध्ये जास्तीत जास्त लोकांना आवडेल. संग्राम साठे सर आपल्याकडे जे आलेत ते IIT मधनं MTech झालेले आहेत. COEP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचं सगळ्यात फेमस कॉलेज आहे, प्रसिद्ध कॉलेज आहे. ते त्याच्यातनं BE इलेक्ट्रॉनिक्स झाले, IIT मधनं MTech झालेत आणि UPSCच्या 2 वेळेस इंटरव्ह्यू दिलेले IAS ऑफिसरसाठी. फार अतिशय हुशार आहे, अतिशय हार्डवर्किंग आहेत आणि सगळ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांना मी सांगितलं की आमच्या शाळेला काही मदत करा. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आमच्या शाळेला त्यांनी स्टेट बँकेकडनं बस स्पॉन्सर करावी. ते नक्की करतील ही मला अपेक्षा आहे. आणि तसंच मी सतीश केळकर हे जे डिफेन्स हा चांगला स्पोर्ट्समन आहे, डिस्ट्रिक्ट क्रिकेटकडनं खेळला आहे, महाराष्ट्राकडनं खेळला आहे. त्याच्याकडे तुम्ही पाहून हे म्हणाल त्यांचं विल पॉवर भयंकर स्ट्रॉंग आहे. त्यांना कॅन्सर झालं होतं, पोटाचं कॅन्सर झालं होतं. त्यांनी 51 केमोथेरपी घेतलेल्या आहेत. किती? 51. तुम्हाला चेहऱ्यावर दिसेल का? पण हे फक्त कशामुळे झालं? बाहेर आले विल पॉवर आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असल्यामुळे त्याच्यातनं बाहेर येऊन आज पण ते सोशल सर्व्हिस करतात, फिरतात आणि सगळ्यांना आनंद देतात. ही फार मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही हे लक्षात घ्या की जास्तीत जास्त शिका, जास्तीत जास्त पेपर वाचा, जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळा, अभ्यास करा, मोबाईल कमीत कमी वापरा आणि तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. कुठलंही शिक्षण घ्या पण यशस्वीपणे पूर्ण करा. आणि आपल्या पालकांनाही तीच विनंती करतो की पालकांनी जास्तीत जास्त मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळू द्या, मनाप्रमाणे अभ्यास करू द्या आणि मनाप्रमाणे त्यांनी जास्तीत जास्त सगळ्या गोष्टीचा रस घ्यावा, आनंद घ्यावा. कुठलंही काम करताना आनंदाने करा आणि आनंदाने केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं. टीचर्सनाही ते सांगतो की आनंदाने मनापासून शिकवा. तुम्हाला जो मुलांना शिकवण्यात जो आनंद मिळेल तो कुठेच मिळणार नाही, त्याच्यासारखा आनंद कुठेच जगात मिळणार नाही. आणि मी या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.